तुमच्या देखील किचनमध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत, वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते, ढेकूण तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाही आहेत, डोंट वरी. तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी A1 स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल. आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशनसाठी आम्हाला कॉल करा. A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स. राजापूरच्या उपविभागीय अधिकारी डॉक्टर जस्मिन यांची पत्रकार परिषद संपन्न. सार्वत्रिक निवडणूक 2024 कार्यक्रमाची दिली माहिती. महाडमध्ये 12 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा संशयित आरोपी अटक. श्रीवर्धन मतदारसंघातील अदिती तटकरे यांची जागा धोक्यात. शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये आणि वरिष्ठांमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच. आणि रत्नागिरी सायक्लिस्ट क्लबतर्फे रोलर कोस्टर सायक्लोथॉन स्पर्धेचे आयोजन. येत्या रविवारी संपन्न होणार स्पर्धा. पाहुयात सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूरच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉक्टर जस्मिन यांनी आज विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अनुषंगाने निवडणूक कार्यक्रमाची माहिती आणि एकंदरीतच 267 राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघ निवडणुकीबाबतची तयारी, व्यवस्थापक आणि निवडणूक प्रक्रियेबाबत माहिती देण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय यांच्या दालनामध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती. काल दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची प्रेस कॉन्फरन्स झाली. त्यामध्ये महाराष्ट्राचे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024ची घोषणा झाली आणि त्यासोबत त्यांनी शेड्यूलसुद्धा सांगितले. तर 22 ऑक्टोबर 2024 रोजी नॉमिनेशन प्रोसेस स्टार्ट होणार आहे आणि पोल डे जे आहे आमच्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी ठरवला आहे. त्यासाठी महत्त्वाची सूचना मतदारांसाठी हे आहे की जे नवीन मतदार अजून राहिले असेल, ज्यांच्या इलेक्टोरल रोलमध्ये समावेश झाला नसेल, तर त्यांनी अजून संधी आहे. 19 ऑक्टोबर 2024पर्यंत आपण फॉर्म 6 हे अप्लाय करू शकता आणि त्या फॉर्मवर आम्ही निर्णय घेऊन आपला नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यात येईल. त्याबरोबर एक अजून सूचना आहे नागरिकांना की फ्लाइंग स्क्वॅड्स आम्ही ॲक्टिवेट केले आहे. आदर्श आचारसंहिताचा भंग होणार नाही याची खात्री आम्ही घेतो आहे. त्यासाठी सी विजिल पोर्टल यावर सामान्य नागरिक कंप्लेंट करू शकतात. तुमच्या काही आदर्श आचारसंहिताचा भंग कुठे दिसत आहे तर माझी अपील आहे की आम्हाला कळवा आणि त्यावर आम्ही वेळोवेळी उपयुक्त कारवाई करणार आहे. धन्यवाद. रायगड जिल्ह्यातल्या महाडमध्ये एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका इसमावर महाड पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुदस्सर रज्जाक काळसेकर वय वर्ष 38 असे पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. या संदर्भात अधिक तपास महाड MIDC पोलीस करत आहेत. गेल्या वर्षभरात महाडमध्ये अशा प्रकारे महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. विजयादशमीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचलन काही समाजकंटकांनी अडवण्याचा प्रयत्न केल्यामुळे रत्नागिरी, कणकवलीमध्ये आणि परिसरात संवेदनशील वातावरण तयार झाले होते. दसऱ्याच्या दिवशी रत्नागिरीत झालेल्या या तणावानंतर मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान या घटनेशी त्यांचा कोणताही संबंध नसल्याचं पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलंय. संघाची यात्रा निघाली असेल, ज्यांनी कोणी तिथं आगाऊपणा केला असेल, 100% कारवाई झाली पाहिजे आणि ती कारवाई झाल्यानंतर एकही माझा फोन गेलेला नाही. पण सांगताना दुसरं असं सांगितलं की लाठीचार्जचा सूत्रधार कोण आहे हा खरोखरच शोधला पाहिजे आणि शुभम साळवीचं नाव देणारा पण कोण आहे सूत्रधार हे पण मला आता शोधलं पाहिजे ना. लाठीचार्जचा सूत्रधार शोधलंच पाहिजे. माझं तर त्याला पूर्ण 100% त्याची CID चौकशी लागली पाहिजे या मतदारांनी. त्याची CID चौकशी करा. लाठीचार्ज का झाला? देवेंद्रजी त्याचे मंत्री महोदय, मी आता देवेंद्रजींना ते सांगणार तुम्ही एक कमिटी नेमून टाका, SIT लावा आणि SIT लावून ह्याच्यामध्ये माझा एक जरी फोन कोणाला गेलेला असेल तर मी थांबवून जे कोण पत्रकार परिषद घेणारे आहेत त्यांच्या उमेदवाराचा प्रचार करायला मी तयार आहे.
राजमाता गोमाता करण्यात माझा खारीचा वाटा आहे आणि मी हे माझे भाग्य समजतो, अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. त्याच्यावर मला कोण दुश्मन आहे त्याच्यावर मी आता काय सांगितलं, माझ्यावर कुठं पोस्ट बनवले जातात, त्यात सूत्रधाराच्या भाषेत त्याचा सूत्रधार कोण आहे सगळं मला साहेब माहिती आहे. मी हे सगळं सोडून देतो. त्याच्यामुळं मी ज्या धर्माचा आहे त्या धर्मामध्ये माझ्याबद्दल कुठेही शंका कुशंका राहू नये यासाठी मी हे बोललेलो आहे. आणि मला अभिमान आहे की या हिंदू धर्मातल्या शंकराचार्यांची राज्यमाता गोमाता ही मागणी जी आहे ही उदय सामंत पूर्ण करू शकला आणि ते भाग्य माझ्या नशिबी आलं. शिंदेजी देशात पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि तहसीलदार अशी काही महत्त्वाची पदे आहेत. बाकी गृहमंत्र्यांसह सर्व पदं फक्त व्यवस्था आहेत. ती काम पूर्ण होण्यासाठी केलेली व्यवस्था आहे. आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री पद दिलं, तुमच्यासाठी आमच्या माणसांना त्याग करावा लागलाय, असं महत्त्वाचं विधान अमित शहा यांनी एका बैठकीदरम्यान केलंय. त्यावर आता आमदार भरत गोगावलेंनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. संघर्ष नाही, त्यांनी जसा त्याग केला तसा आम्ही पण त्याग केला ना. आम्ही नाही त्याग केला, जर आम्ही त्याग केल्यामुळे हा आम्हाला मुख्यमंत्रीपद मिळालेलं आहे आणि महायुतीची सत्ता आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाची भूमिका ही योग्य आहे आणि आता निवडणूक आहे, त्याला सगळ्यांनी मिळून मिसळून करायचं आहे. महायुतीची सत्ता जर परत आणायची असेल तर मग सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. पहिला तर मुद्दा हे आलेले जनता जनार्दन, आमची गोरगरीब जनता, हे पहिलं आमचं विजन आहे. एकी गाव, एकी वाडी आणि एकी वस्ती विकासापासून वंचित नाही आहे, पहिला मुद्दा लक्षात ठेवा. त्यानंतर ज्या लाभाच्या योजना आहेत, एस टीला अर्ध तिकीट, लेक लाडली लखपती, मुख्यमंत्री लाडकी बहीण, मुलींना मोफत शिक्षण, मुलांना स्टॅपिट, त्यानंतर ज्या शेतकऱ्यांना 12,000 रुपये मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांचे 6,000, 4 वर्ष रॅशन आम्ही फुकट देतो आणि पुढचे 4 वर्ष रॅशन आम्ही फुकट देणार आहोत. ह्या सगळ्या विजयाला बला आत्ताच. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण. खुश खबर, खुश खबर, खुश खबर. मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स, सोने, चांदी व मोत्याचे तसेच आकर्षक हॉलमार्क व अत्याधुनिक पद्धतीचे दागिने मिळण्याचे खेडमधील एकमेव ठिकाण. मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स घेऊन येत आहे ग्राहकांसाठी दसरा आणि दीपावली निमित्त आकर्षक भेट कुपन योजना. 7 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर 2024 या कालावधीत ग्राहकांना मिळणार 25,000 रुपयांच्या सोने व चांदी रोख खरेदीवर आकर्षक भेट कुपन. प्रथम विजेत्यास 2 व्हीलर तर वॉशिंग मशीन, AC सह इतर 101 भेटवस्तूंची लयलूट, खास दसरा आणि दीपावली निमित्त. मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या ज्वेलर्सला भेट द्या. आमचा पत्ता सोनाराळी, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी. तसेच पोलादपूर बाजारपेठ, मारुती मंदिर शेजारी, तालुका पोलादपूर, जिल्हा रायगड. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा. संपर्क क्रमांक 92 70 28 43 23 आणि 77 41 08 93 15. विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये पुन्हा एकदा स्वागत. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी श्रीवर्धनची जागा ही अदिती तटकरे यांनाच देणार असल्याची माहिती आमदार भरत गोगावले यांनी दिली असून आम्ही त्यांच्या विरुद्ध काहीही बोललो नाही. जर त्यांनी काही केलं तर आम्ही देखील प्रत्युत्तर देऊ असा इशारा देखील गोगावलेंनी दिलाय. प्रत्येकाने आपापल्या कार्यकर्त्यांना, आपापल्या पदाधिकाऱ्यांना सांभाळणं गरजेचं आहे. जसं आम्ही खासदारकीच्या वेळेला सांभाळलं तसं प्रत्येकाने सांभाळावं. आता आमच्या पण काही ठिकाणी थोड्या चर्चा चालू आहेत, पण मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस, BJP आम्ही सगळे बसून त्या संपवण्याच्या तयारीत आहोत. त्याच्यामुळे मला असं वाटतंय की अशा काही अडचणी होणार नाही आहेत आणि तसे जर काय असेल तर आम्ही बसून ते मिटवू. कारण ती सीट श्रीवर्धनची ही आदितीताईला दिलेली आहे, त्यांच्या पक्षाला ती आलेली आहे आणि ते आम्ही त्यांना निवडून आणून देऊ. जसं आम्ही खासदारकीच्या वेळेला काम केलं तसे माझे तिथले कार्यकर्ते, पदाधिकारी हे त्यांच्या वेळेला ते काम करतील. आता आमच्या इथं कोण कसं काय काम करत ते आम्ही बघू. कारण त्यांचे काही कार्यकर्ते थोडासा वेगळा सूर आळवत आहेत, पण अजूनही आम्ही त्याच्यावर काही कमेंट्स केलेली नाही. पण ज्या वेळेला येईल त्यावेळेला आम्ही सामोरं जाऊ. तर विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे.
श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात महायुतीत संघर्ष उद्भवण्याची चिन्हता निर्माण झाली आहे. शिवसेना शिंदे गटाकडून अदिती तटकरे यांच्या विरोधात उमेदवार रिंगणात उतरण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. महायुतीतील आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात घारे हे निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात सुनील तटकरे सातत्यानं सुधाकर घारेंना ताकद देण्याचं काम करतायत. त्यांनी महायुतीचा धर्म पाळावा. महायुतीतील आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात घारे निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे श्रीवर्धन मतदारसंघातही शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार उभा करू असं शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांनी सांगितलंय. आदरणीय नारायण राणे यांनी राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेचे तुकाराम सुर्वे सारख्या सर्वसामान्य माणसाला आमच्या मतदारांनी निवडून दिलेला आहे. त्याच्यामुळे शिवसेनेचा हक्क या सुवर्ण विधानसभा मतदारसंघावरती आहे असा आमचा शिवसैनिकांचा दावा या ठिकाणी आहे. मागच्या काही वर्षामध्ये राष्ट्रवादी पक्षाचे एका कुटुंबातील 3 आमदार निवडून आले आणि त्याच्यामुळे आमची शिवसैनिकांची इच्छा अशी आहे, युतीचा धर्म पाळून आम्ही खासदारांना आदरणीय तटकरे साहेबांना खासदार म्हणून पाठवलेलं आहे. त्यांच्या घरामध्ये अनेक पद आहेत. त्याच्यामुळे आमच्या शिवसैनिकांना ही तिकीट मिळावी अशा प्रकारची मागणी आम्ही आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय भरतशेठ गोगावले वरिष्ठांकडे आम्ही आज मागणी करत आहोत की ही उमेदवारी शिवसैनिकांना मिळावी अशा प्रकारची आमची शिवसैनिकांची आमची सर्वांची इच्छा आहे. रायगड जिल्ह्यातल्या माणगाव, तळा, म्हसळा, श्रीवर्धन कार्यक्षेत्र असलेल्या माणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपचा झेंडा फडकलाय. तसेही कोणत्याही बाजार समितीवर राजकीय पक्षाचा हस्तक्षेप नसतो. तरीही पूर्वाश्रमीचे शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच सध्याचे भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य महेश सुर्वे यांची कृषी उत्पन्न बाजार समिती माणगाव सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकूण 18 सदस्य आहेत. माजी सभापती रमेश मोरे यांनी राजीनामा दिल्यानंतर सभापती पदाची निवडणूक 16 ऑक्टोबर रोजी निवडणुकीचे प्राधिकृत अधिकारी अमोल निर्डे यांच्या अधिपत्याखाली घेण्यात आली. या निवडणुकीत सभापती पदासाठी महेश सुर्वे यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केला होता. यावेळी महेश सुर्वे यांची बिनविरोध नियुक्ती करण्यात आली आहे. माननीय महेशजी सुर्वे यांची या ठिकाणी सभापतीपदी बिनविरोध निवड झालेली आहे. खरं तर कृषी उत्पन्न बाजार समिती ही कोणत्याही राजकीय अजेंड्यावर चालत नाही. कृषी उत्पन्न बाजार समिती सर्वकष या कार्यक्षेत्रात असणाऱ्या शेतकऱ्यांच्या हितासाठी चालते आणि त्या शेतकऱ्यांच्या हितासाठी आज या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचे संचालक आहेत, शिवसेनेचे संचालक आहेत, राष्ट्रवादीचे संचालक आहेत. सर्व पक्षांनी आपले पक्षीय अजेंडे बाजूला ठेवून त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं हित व्हावं याकरता ही निवडणूक बिनविरोध केलेली आहे आणि यापुढे सुद्धा कोणत्याही प्रकारचे पक्षीय मतभेद न करता या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती माणगावच्या माध्यमातून माणगाव, म्हसळा, तळा असेल, श्रीवर्धन असेल या संपूर्ण कार्यक्षेत्रातल्या शेतकऱ्यांना त्यांचं राहणीमान उंचावण्यासाठी आणि एक परिपूर्ण त्या ठिकाणी कृषीचा विकासाचा पायंडा पाडण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्वजण प्रयत्नशील राहू. पेण तालुक्यात महाराष्ट्र राज्य माथाडी बांधकाम आणि जनरल कामगार संघटनेच्या रायगड जिल्हा कार्यालयाचं उद्घाटन तसेच तालुका अध्यक्षांची नियुक्ती रविवारी 13 ऑक्टोबर रोजी रामवाडी येथे झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य माथाडी बांधकाम आणि जनरल कामगार संघटना रायगड जिल्हा कार्यकारिणीत रायगड जिल्हाध्यक्षपदी शीतल माळी तर रायगड जिल्हा कार्याध्यक्षपदी निकेत दत्तात्रय पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच महाड तालुकाध्यक्षपदी दिलीप जाधव, माणगाव तालुकाध्यक्षपदी महादेव कदम, रोहा तालुकाध्यक्षपदी प्रीतम पाटील, रोहा महिला तालुकाध्यक्ष तृप्ती बामणे, म्हसळा तालुकाध्यक्षपदी शहनवाज उकळे, सुधागड पाली तालुकाध्यक्षपदी निलेश खोडागळे, श्रीवर्धन तालुकाध्यक्षपदी विप्राली पुसाळकर, पेण तालुकाध्यक्षपदी शोमेर पेणकर, पेण महिला तालुकाध्यक्षपदी तेजस्विनी महाले, खालापूर तालुकाध्यक्षपदी अमोल खाडे, महाड महिला तालुकाध्यक्षपदी सुनीता तळेकर यांची तर माणगाव शहराध्यक्षपदी सुबोध पवार, पाली शहराध्यक्षपदी उमेश पाटील, खालापूर शहराध्यक्षपदी संजय पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी अध्यक्ष राजेंद्र केदार, कार्याध्यक्ष कैलास पाटील, सरचिटणीस राजेश महाडिक यांनी महाराष्ट्र राज्य माथाडी बांधकाम आणि जनरल कामगार संघटनेच्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण. मे गांधी क्लॉथ स्टोअर्स, मे गांधी एंटरप्राइजेस आणि गांधी क्रिएशन्स घेऊन येत आहे दसरा दिवाळी निमित्त भरघोस सूट. नवीन स्टॉक उपलब्ध. शूटिंग, शर्टिंग, साडी, ड्रेस मटेरियल, होजिअरी, बेडशीट, चादर तर अत्याधुनिक पद्धतीच्या नाविन्यपूर्ण साड्या. बनारस, चंद्रकोर पैठणी, कलकत्ता,
लिनन, कॉटन सिल्क आणि विविध डिझायनर साड्या. तर गांधी क्रिएशन्समध्ये शर्ट्स, पॅन्ट्स, टी शर्ट्स, जीन्स, सूट्स, शेरवानी, जॅकेट्स, ट्रॅक पॅन्ट, ट्राउझर्स, बेल्ट्स, वॉलेट्स या सर्व गोष्टी उपलब्ध. आमचा पत्ता बाजारपेठ, खेड. विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये पुन्हा एकदा स्वागत. रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे सलग दुसऱ्या वर्षी रोलर कोस्टर सायक्लोथॉन स्पर्धेचं आयोजन येत्या रविवारी करण्यात आलंय. भाट्टे ते गावखडी आणि परत भाट्टे या मार्गावर होणाऱ्या या स्पर्धेत देशाच्या विविध भागातून 200 सायकलिस्ट सहभागी होणार आहेत. पेडल फॉर बायोडायव्हर्सिटी अशी संकल्पना या स्पर्धेची असून कोकण कनेक्ट मुवमेंटची सुरुवात या स्पर्धेनं होणार आहे. निवडणूक आयोगाच्या स्वीप या कार्यक्रमांतर्गतही मतदार जागृती सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून केली जाणार आहे. हॉटेल विवेक येथे या स्पर्धेबाबत रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी SR दर्शन जाधव, लोहपुरुष SR विनायक पावसकर, SR महेश सावंत, SR डॉक्टर नितीन सनगर आदी उपस्थित होते. त्याचप्रमाणे या सगळ्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत या कोकण कनेक्टिव्हिटी मुवमेंटच्या अंडर आपण एकत्र घेतोय, ज्याची सुरुवात रोलर कोस्टर सायक्लोथॉन पासून होते 20 ऑक्टोबर 2024. त्याच्यानंतर 5 जानेवारी 2025ला कोकण कोस्टल मॅरेथॉन आहे आणि 23 मार्च 2025ला गणपतीपुळे अल्ट्रा अशी नवीन आपण कन्सेप्ट रत्नागिरीमध्ये आणतोय. या सगळ्यात जास्तीत जास्त खेळाडू कसे रत्नागिरीमध्ये येतील हे आपण पाहतोय. आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने हे जे अंतर होतं 50 किलोमीटरचं, त्याचं जे बेंचमार्क होतं ते 1 तास 40 मिनिटं 1 तास 45 मिनिटाचं होतं. आमच्यातला जो सगळ्यात फास्ट चालवणारा होता तो एवढ्या वेळात हे अंतर पार करायचा. मागच्या वर्षी जे सायकलिस्ट आले होते त्यात पहिला आला 1 तास 22 मिनिटाचा. सो रत्नागिरीमध्ये जे सायकलिंग करतायत किंवा वेगवेगळ्या उपक्रमामध्ये ज्यांना सहभागी व्हायचं आहे त्यांना या सगळ्या गोष्टींची माहिती पाहिजे आणि आपली कॉम्पिटिशन जर करायची असेल तर कुठल्या वेळेबरोबर ती कॉम्पिटिशन आहे हे सर्व त्यांना कळलं पाहिजे. या दृष्टीने हे उपक्रम आपण वेगवेगळ्या पद्धतीने राबवतोय. RCF क्रीडा संकुलमध्ये रायगड मेडिकल असोसिएशनच्या इंडोर स्पर्धा आणि महिला क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉक्टरांनी देखील त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष द्यावा आणि आपल्या आवडीचे खेळ खेळून जीवनाचा आनंद घ्यावा असे रायगड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर निशिगंध आठवले यांनी सांगितले. रायगड जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. यावेळी रनिंग, स्विमिंग, कॅरम, बॅडमिंटन, टेबल टेनिस आणि महिला क्रिकेट अशा प्रकारच्या सर्व स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. हा वार्षिक क्रीडा सोहळा पार पाडण्यात असोसिएशनचे सेक्रेटरी डॉक्टर राजेंद्र चांदोरकर, खजिनदार डॉक्टर नवलकिशोर साबू, माजी अध्यक्ष डॉक्टर अरुणकुमार भगत, उरण मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर घनश्याम पाटील, स्पोर्ट्स ॲडमिन कमिटी सदस्य आणि इतर तज्ज्ञ डॉक्टर यांनी विशेष योगदान दिलं. रायगड मेडिकल असोसिएशन ही रायगड जिल्ह्यातील सर्व पॅथीच्या जवळजवळ 2,500 डॉक्टरांची संघटना आहे आणि पूर्ण 15 तालुक्यामध्ये कार्यरत असलेली ही सर्व पॅथीच्या डेंटिस्ट तसेच आयुर्वेद, होमिओपॅथी, MBBS या सगळ्या लोकांचं एकत्र काम करणारी संघटना आहे. या संघटनेतर्फे या वर्षभरामध्ये आम्ही सुरुवातीला मे महिन्यामध्ये एक प्लास्टिक सर्जरीचा कॅम्प आयोजित केला होता. याच्यामध्ये 52 सर्जरीज आपण पूर्णपणे मोफत केल्या गेल्या होत्या. त्याच्या व्यतिरिक्त कॅन्सर अवेअरनेससाठी लेक्चर, कॅन्सरचे कॅम्प, नंतर ट्रक ड्रायव्हर्सचे असतात त्यांची तपासणीचे शिबिरं असे वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आम्ही आयोजन केलेलं आहे. वर्षभरामध्ये आम्ही वेगवेगळे सामाजिक उपक्रम करतो आणि आमच्या डॉक्टरांसाठी ज्या स्पर्धा आहेत त्या आज इंडोर स्पर्धा आजच्या दिवशी आम्ही घेत आहोत आणि त्याला पूर्ण जिल्ह्याभरातून खूप चांगला प्रतिसाद लाभलेला आहे. ज्याप्रमाणे आज इंडोर गेम्स झालेले आहेत त्याचप्रमाणे आउटडोअर्स गेम आम्ही ज्याचे क्रिकेटच्या मॅचेस घेऊ. जवळपास रायगड जिल्ह्यातील 22 मॅचेस त्याच्या टुर्नामेंट्स भाग घेतील आणि त्यांची डेट जी आहे ती 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर असेल. रायगड मेडिकल असोसिएशनचे स्पोर्ट्स इव्हेंट 2024-25 सालातले आपण आयोजन केलेलं आहे. इथे RCF क्रीडा संकुलमध्ये आपण सर्व पोलादपूरपासून ते कर्जत उरण इकडून सर्व डॉक्टर्स इथे आज आलेले आहेत. रायगड मेडिकल असोसिएशन ही रायगड जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांसाठी म्हणजे ते खारघर ते पोलादपूर, मुरुड ते खोपोली इथपर्यंत सगळ्या डॉक्टरांची एक शिखर संघटना आहे. डॉक्टरांचं ज्ञान वृद्धिंगत व्हावं यासाठी संघटना गेले अनेक 35 वर्ष काम करत आलेले. पण डॉक्टरांचं फिटनेस राहावं आणि डॉक्टरांनी खेळामध्ये सहभागी व्हावं त्यानिमित्ताने त्यांचे ऋणानुबंध जुळावे, स्नेहबंध चांगले जुळावे यासाठी क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलं गेलं. रायगड मेडिकल असोसिएशनचा कार्यकाल हा साधारणतः 1 वर्षाचा असतो आणि प्रत्येक तालुक्याकडे प्रत्येक वर्षी अध्यक्षपद जातं. यावर्षी अध्यक्षपद आमच्या अलिबागकडे आहे आणि आमच्या अलिबागची कोर कमिटी आहे. साधारणतः असोसिएशनमध्ये आम्ही तसं पाहिलं तर 2 पार्ट्समध्ये विभागली जाते. पहिले साधारणतः 6-8 महिन्याचा जो कालावधी असतो
तो बऱ्याचशा वेळेला आम्ही सामाजिक उपक्रम किंवा व्याख्यानं किंवा आरोग्यविषयक शिबिरे याच्यावर कॉन्सन्ट्रेशन असतं आमचं. आणि दुसरा तो एक 3-4 महिन्याचा कालावधी असतो, त्यामध्ये डॉक्टरने स्वतःचं फिटनेस कसं ठेवावं यावर जरा जास्त लक्ष केंद्रित केलं जातं. आणि त्यामुळे त्यासाठी आम्ही काही इंडोर गेम्स अरेंज करतो, क्रिकेट गेम्स अरेंज करतो आउटडोर गेम्समध्ये. आणि त्यामध्ये डॉक्टरना स्वतःला आपण कसं फिट ठेवावं याचं महत्त्व पण कळतं आणि ते एक सामाजिक मेसेज त्यातून जातो. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.